डॅम्स, कनाल, लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्टवर हजारो कोटी खर्च होत आहेत, तरीही या 70-80% शेतकरी हा पावसावरच डिपेंड करतोय. असं का? कारण प्रॉब्लेम फक्त पाण्याचा नाहीये. जिथे इरिगेशनचे प्रोजेक्ट आहेत तिथे पुरेसं पाणी मिळतच नाहीये. पण वर्षानुवर्ष बोरवेल खोल जात गेल्यामुळे ग्राउंड वॉटर संपतच चाललंय आणि इथेच सिस्टम हळूहळू टँकर इकॉनॉमीकडे वळतं आणि पाणी राहत नाही, ते पेट्रोल बनतं. ज्याच्याकडे पाण्याचा कंट्रोल त्याच्याकडे पॉवर येते. मग एक विशियस सायकल तयार होते. पाणी कमी म्हणजे इरिगेशन वीक, इरिगेशन वीक तर प्रोडक्शन कमी, प्रोडक्शन कमी तर इंडस्ट्री नाही, आणि इंडस्ट्री नाही तर जॉब नाही, जॉब नाही तर लोक परत शेतीकडे वळतात, आणि शेती करायची असेल तर तिथे पाणी नाहीये. आणि अशा प्रकारे मराठवाडा एका चक्रव्यूहमध्ये अडकलेला आहे आणि यातून बाहेर पडणं शक्य आहे. फक्त गव्हर्नमेंट आणि लोकांना एकत्र यावं लागेल आणि हा प्रॉब्लेम स्कीमने बदलणार नाहीये. आणि हे अशक्य नाही, इस्रायलने करून दाखवलंय. तिथे 90% सांडपाणी वापरलं जातं आणि ड्रिप इरिगेशन ते तर मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. आणि क्रॉप सिलेक्शन तुमच्याकडे किती पाणी आहे ह्याच्यावर ठरतं. म्हणून लक्षात ठेवा, मराठवाडा मागे पाणी नसल्यामुळे नाही, मराठवाडा मागे आहे कारण आपण पाणीच नीट नाही मॅनेज केलं. आणि जोपर्यंत हे सर्व बदलत नाही तोपर्यंत ही सायकल अशीच चालू राहणार.